नमस्कार भावानो, आज गुरसाळ्यात जे मैदान झालं एकदम सुंदर असं मैदान झालं। मी तर म्हणतोय सगळी मैदान अशा रीतीनेच व्हायला पाहिजेत। कारण असा विषय की आपण आता मागे एक व्हिडिओ बनवली की कमिटीमुळे बकासूरची हार झाली आणि नुसती बकासूरचीच नाही, प्रत्येक नंदीची, ते गरिबांचा असो किंवा कोणाचा एकदम टॉपचा नंदी असो, प्रत्येक नंदीला ती अडचण येतच होती। आणि ती अडचण आता ह्या मैदानात कमिटीनं स्वतः पुकरून सांगितली आणि नवीन एक नियम सुद्धा लागू केला। कारण कमिटी स्वतः म्हणली, आता एक युट्यूब वरती व्हिडिओ व्हायरल होती, त्या व्हिडिओ मध्ये असं बोललं जातंय की जे सुट्टीपासून गाड्या सुटल्या आणि तोंडाला जे पब्लिक थांबतंय ते पब्लिक नाही थांबलं पाहिजे। ते कमिटीचा असो किंवा स्वतः गाडा मालक असो, तुमची फिल्डिंग लावायची ती साईडला लावा, पुढे लावायची नाही। कारण दुसऱ्याच्या नंदीला त्रास होतोय आणि असं प्रत्येक मैदानातच घडत आलेलं आहे। हे सगळं पाहून ह्या मैदानात सुद्धा आता एक नियम लागू असा केला की कोणीही पुढे थांबायचंच नाही तोंडाला। त्यामुळे काय होतं, आता तुम्ही बघताय प्रत्येक नंदी, आता जे गरिबाचं सुद्धा नंदी होतं, जे अंधारातले नंदी आहेत ते नंदी सुद्धा आता सेमी पर्यंत पोहोचले। किती मोठी गोष्ट आहे मला एक सांगा, आतापर्यंत ज्यांनी गुलालच घेतला नव्हता असे नंदी सुद्धा सेमीला पात्र झाले आणि काय काय नंदी तर फायनलला सुद्धा पात्र झाले। कारण एका मालकाची बाईट आता मी पाहिली युट्यूब वरती, आजपर्यंत त्या मालकाचा नंदी सेमी पास झालाच नव्हता, नुसता गट पास झाला का सेमी मध्ये गाडी जायची आणि सेमीला काय ना काय कारणास्तव ती गाडी फॉल तरी जायची, नाहीतर गाडीचा वेग तरी कमी यायचा। मग अशा घटना होतात। मला सांगा, त्या गरीब गाडा मालकाची गाडी जर फायनलला पात्र झाली, ही किती मोठी गोष्ट झाली। आणि ह्या कमिटीने जो निर्णय घेतला तो सगळ्यात चांगला निर्णय घेतला। आणि आता अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची ह्यात पूर्ण साथ आहे, कारण त्यांची साथ असल्याशिवाय कोणताही नियम कमिटी बी मैदानात लागू करू शकत नाही, हे तर तुम्हाला माहितच असेल। कारण हे बैलगाडा क्षेत्र अखिल भारतीय बैलगाडा संघटनेवरच डिपेंड आहे। आता माग पण केवढा मोठा वाद झाला, त्या वादातून कारण कमिटीची काही चुकीच नव्हती आणि आपले शेवाळे आबा असतील, पैलवान असतील, हे थांबले होते, तर ते आता नंतर सक्रिय झाले। कारण पुन्हा आपल्याला दिल्लीपर्यंत पोहोचायची वेळ येऊ नये असं सुद्धा शेवाळे आबा म्हणलं होतं। बरं असो, ती जर गोष्ट आता चांगली झाली, सर्व मिटलेलं आहे। आता मैदान पहिल्यासारखी चालायला लागली आणि चालणार सुद्धा आहे, कमिटी सक्रिय झालेली आहे। आणि दुसरी गोष्ट, आपण जो एक प्रयत्न चालू केला होता युट्यूबच्या ह्या आपल्या व्हिडिओच्या मार्फत, तो नियम आता मैदानात लागू झाला। मला भरपूर कमेंट चांगल्या सुद्धा आल्या, काही वाईट सुद्धा कमेंट आल्या। आणि वाईट कमेंट मध्ये असं म्हटलं गेलं की तुम्ही नुसता बकासूर विषय सांगता, गरिबांच्या गाडीसाठी का बोलत नाही। मला सांगा, त्या व्हिडिओ मध्ये मी असं म्हटलं नव्हतं की बकासूरचाच विषय नुसता घेतला नव्हता, मी प्रत्येक गाडीचा विषय घेतला होता। आणि काय काय लोक तर असे म्हटले की बकासूरची गाडी मधनं होती, तुम्ही नीट तो फायनलचा फेरा पहा। मला हे गोष्ट माहित आहे, पण बकासूरची गाडी मधनं असो किंवा साईडनं कडनं असो, पब्लिक न असो, तो विषय नव्हता। विषय कुठं होता, जे तोंडाला पब्लिक थांबतो विषय तिथला होता, असा मुद्दा आपला खरं होता। आणि तो विषय ज्यांच्या देण्यात आला त्यांनी बी आता बी जे गुरसाळ्यात मैदान झालं आज, त्या मैदानात कमिटीनं एकदम चांगला निर्णय घेतला आणि पुढे तोंडाला जे पब्लिक थांबतं ते पूर्ण पब्लिक बंद केलं। कारण ह्यालाच म्हणायचं खरं बैलगाडी क्षेत्र ना, आता खरं गरिबांच्या गाड्या खरंच टॉपला जाणार आणि उजेडात गाड्या येणार। आज त्या मैदानात तेच घडलं। भावानो, आपला प्रयत्न खरंच सक्सेसफुल झालेला आहे। व्हिडिओ जर आपली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनेलवर आपल्या नवीन असाल तर चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद।